मित्रांनो, आज मी करते पालक डाळ। बघा, ही मी ना बाजारातून पालकची जुडी आणलेली। मग त्याच्यामध्ये ना त्या पालकला मूल होते, ते मूल इकडे मी लावले डब्यामध्ये, या कॅनामध्ये। तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओत मी दाखवलं होतं। आता त्याला केवढी मोठी पालक आले हे बघा। मस्त त्याला मूल लावलेलं, त्याला मस्त पालक आली। आणि त्यातले जे एक जे मूल लावलं होतं मी त्याला, हे बघा किती मोठं झालं आणि त्याला किती सारं बी आलं हे बघा। आता मला बी विकत आणायची गरज नाही। आता हे जे बी सुकल्याच्या नंतर ना मी पावसाळ्यात पेरीन आणि हिवाळ्यात सुद्धा पेरीन हे बघा। आणि हे ना मी बी रुजवलं होतं, त्याला सुद्धा पालक किती मस्त आले बघा, हिरवी हिरवी गार एकदम हे बघा। आता मी काय करते, माझी आलेली मंडळी आहे त्यांना सर्वांना ही मी रुजवलेली कॅनामध्ये पालक याची मस्त पालक डाळ करून देते। मी एवढी काढले पालक, ही बघा, आणखीन काढते ही सर्व, हे बघा। आपण स्वतः रुजवलेली ना, हे बघा, खरंच किती आनंद होतोय बघा। आणि मला तर खूप आनंद होतोय की मी स्वतः काय रुजवलेलं ना, फळ फ्रूट वगैरे भाजीपाला ते माझ्या आलेल्या पाहुण्यांना मी देते खायला हे बघा, आहे ना। काय मस्त वाटतं खरंच। सर्व काढते मी आता, जी मोठी झाली ती, हे बघा। तुम्ही पण आहे ना मित्रांनो, असं तुमच्याकडे काय मोठ्या कुंड्या असतील किंवा असं मोठे काय कॅन बाडल्या असतील तर त्या आहे ना फेकून देऊ नका, भंगारवाल्याला देऊ नका। त्यामध्ये तुम्ही काय करा माहितीये, असं हा बी ना कुठे पण नर्सरीमध्ये, कुठल्या पण असं किराणी मालाच्या दुकानामध्ये सुद्धा मिळतं, ते आणा आणि तुम्ही आपल्या घरच्या पुरती भाजी रुजवा। एकदम चविष्ट, बिना केमिकलची एकदम मस्त भाजी तुम्ही असं करू शकता। मी ना मुंबईला असताना पण करायची, पण कुठे चालीमध्ये असताना करायची। बिल्डिंगमध्ये आता हे सर्व करता येत नाही। कुंडीमध्ये पाणी टाकलं आणि खालच्या जर खिडकीमध्ये पडलं, मग खालची बोलतात, ओ काय हो तुम्ही किती पाणी टाकता, असं बोलतात। मग चालीमध्ये आहे ना, असं रांगेमध्ये दरवाजामध्ये ठेवलं ना की चांगली मग आपल्याला भाजीपाला मिळतो हे बघा। मोठी झाडं तर लावता येत नाही, पण पालाभाजी वगैरे आहे ना नक्कीच आपल्याला मिळते। कुंडीमध्ये लावा किंवा डब्यामध्ये लावा, मस्त होतं बघा। आता तुम्हाला मी दाखवते, बघा मी किती सारी काढले पालक, आणि काढताना पण मला एवढा मस्त आनंद होतोय ना खरंच। तुम्हाला एक टिप सांगू का, पालक डाळ करत्या वेळी आहे ना, त्याला फोडणीला कांदा टाकायचा नाही, त्यामध्ये लाल तिखट पण टाकायचं नाही। काय करायचं माहितीये, लसूण फोडणीला द्यायची आणि फक्त हळदीवरती करायचं, मिरची सुद्धा टाकायची नाही। करून तर बघा, एक नंबर। लसूण आणि जिरं आणि मेथी ह्या फक्त, आणि हिंग, या फक्त 4 वस्तू तुम्ही फोडणीला टाका आणि डाळ करून बघा, एक नंबर। लहान मुलं सुद्धा एवढा आवडीने खातात ना मित्रांनो, काय सांगू तुम्हाला। आता ही जी मोठी मोठी पालक आहे ना ती सर्व मी काढली आहे। आता ही जी छोटी छोटी दिसतात आहेत ना, ही राहून दे ना, ही आता 4 दिवसामध्ये पुन्हा मोठी होतील। पूर्ण उपलायची नाही मित्रांनो, याचा ना फायदा घ्यायचा आपण। ही भाजी आपल्याला ना 2-4 वेळा मिळणार खायला। जर तुम्ही मुलासकट काढलात तर मग काही सुद्धा तिचा उपयोग नाही। म्हणून साठी दुसऱ्यांदा पुन्हा आपल्याला काहीतरी मिळावं म्हणून साठी मुलासकट उपलू नका भाजी, वरच्या असं पानं फुटून घ्या, एक नंबर। चला आता बनवूया आपण पालक डाळ। ही बघा एवढी काढली। आता पालक डाळ मध्ये काय काय टाकायचं तर चला बघूया आपण। पालक डाळ करण्यासाठी ज्या मी डाळी घेतल्या त्या तुम्हाला मी दाखवते। ही वाटी घेतली आहे मी, त्या वाटी 2 वाट्या मी चण्याची डाळ घेतली, ही बघा। अर्धी वाटी काळी उडदाची डाळ घेतली चिलटेवाली, आणि 1 वाटी तुरीची डाळ घेतली। आता ह्या तिन्ही पण डाळी आहे ना अर्धा तास मी भिजवून ठेवते। पालक सुद्धा बघा मी पाण्यामध्ये भिजवून ठेवली आहे, हे बघा। आता मी काय करणार, डाळी अर्धा तास भिजेपर्यंत पालक मी बारीक चिरून घेते आणि मग सर्व 3 डाळी आणि पालक कुकरला ठेवून मी 4 शिट्या करून घेते। पालक डाळ करण्यासाठी मी घेतलेले साहित्य तुम्हाला दाखवते, हे बघा। डाळ मी अर्धा तास अगोदर भिजायला ठेवल्या होत्या आणि मस्त डाळ भिजल्यात बघा, छान एकदम मस्त फुगल्यात बघा डाळ।
आणि पालक कापून घेतले आणि लसूण बघा मी किती घेतले, जरा लसूण जास्तच घ्यायची. आणि हे मीठ, हिंग, जिरं आणि थोडीशी मेथी आणि आणखीन मी घेणार आहे लाल 2-4 मिरच्या फोडणीसाठी. आता मी हे काय करते, सर्व मी शिजायला टाकते डाळ आणि पालक आणि त्यानंतर मी 4 शिट्या करून घेते, नंतरला फोडणीला टाकते. चला बघूया. हे बघा मी सर्व पाणी टाकलं याच्यामध्ये आणि पालक आणि डाळ पण सर्व टाकल्यात. हे बघा आणि पाणी बघा मी केवढं ठेवलं आहे, थोडं कमीच ठेवायचं पाणी, नाहीतर हे पालक आहे ना पूर्ण सर्व त्या झाकणाला लागते. आता मी झाकण लावून ठेवते गॅसवर, 4 शिट्या करून घेते. वाव, मस्त डाळ शिजली आहे बघा. हे बघा मस्त शिजले गरगरीत. आता मी देते हिला फोडणीला. पातेलं ठेवलंय मी तापायला. आता टाकते मी त्यात तेल. तेल तुमच्या आवडीनुसार टाकाल, जास्त कमी किती हवं ते. मला तर कधी पण ना तेल जरा जास्तच लागतं. आता मी टाकते यात मेथीचे दाणे. आता मी टाकते यात जिरं. लसूण मी ठेचून घेतले. तुम्हाला सांगू का, मला कमेंटमध्ये सांगितलं होतं काकी लसूण अख्खी टाकू नका, तुमचे हात भाजतील. खूप काळजी घेतात माझी ना, हेच ऐकून मला खूप बरं वाटतं. आता मी या 5-6 मिरच्या घेतल्यात लाल. हे बघा, ह्या माझ्या अंगणातल्याच मिरच्या मी काढून सुकवल्या होत्या. तुम्हाला हवं असेल ना तर रंगासाठी थोडीशी हळद टाकू शकता. मी हळद नाही टाकत. आता टाकते मी यात हिंग जरा शेवटलाच टाकायचं. आता कुकर मोठा असल्यामुळे मी उचलू शकत नाही, म्हणून मी 2-3 चमचे अगोदर फोडणीला टाकते. हे बघा. ओ, हे बघा. म्हणजे आता कुकर टाकते वेळी ना माझ्या अंगावरती उडणार नाही शितड्या. हे बघा. आता मी कुकर पूर्ण याच्यामध्ये पलटी करते, म्हणजे डाळ. आता मी टाकते यात चवीनुसार मीठ. हे बघा. मीठ अगोदर कमीच टाकायचं, खारट नको होऊ दे, होय ना मित्रांनो. ही डाळ आहे ना जास्त पातळ करायची नाही, घट्टच करायची. याच्याबरोबर तुम्ही ना भाकरी, चपाती, भात काही खाऊ शकता आणि भाजीची गरज नाही. एवढी छान होते ही डाळ, एकदम मस्त. एकदा ही मी दाखवल्याप्रमाणे रेसिपी एकदा करून बघा, खूप सुंदर आहे एकदम. लहान मुलं पण आवडीने खातात. ह्या डाळीमध्ये ना 3-4 डाळी आपण मिक्स करतो. तुम्ही जास्त पण डाळ मिक्स करू शकता, मसूरची सोडून. कारण का कोणाचा उपास वगैरे असतो तर मसूरची डाळ चालत नाही, मग तुम्ही मुगाची पण डाळ त्याच्यामध्ये मिक्स करू शकता. मग 4-5 डाळी आपण घेतो, 3-4 काय पण डाळी घेतो आपण आणि त्यात ही जे पालक टाकतो आपण, त्यामुळे ना आपल्या शरीरासाठी पण खूप हेल्दी असते, ती खूप चांगलं असतं ते. आणि डाळीला चांगली उकल आली आहे बघा. एकदा डाळ शिजून घेतली ना, फोडणी दिल्याच्या नंतर नुसतं एक कड काढून घ्यायचा फक्त. जरा जरा मध्ये हलवायची, कारण का लागू शकते खाली टोपाला, म्हणून जरा मध्ये मध्ये चमचा फिरवायचं जरा. कारण का याच्यामध्ये उडदाची डाळ असल्यामुळे ते तिखट असते ना, त्यामुळे जरा मध्ये मध्ये चमचा फिरवायचा, म्हणजे करपायला नको डाळ, होय की नाही. पालक डाळ आपली तयार झालेली आहे. आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. चविष्ट आणि हेल्दी आपली पालक डाळ तयार आहे. तुम्ही पण असं एक दिवशी बनवा, आपल्या कुटुंबात सर्वांना आवडणारी. माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.